नमस्कार, मी रवि कुमार। जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सत्रात 85 आवाजच्या खास एपिसोड मध्ये आपलं स्वागत। कसे आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या। चला तर मग विषयाकडे वळूया। आजचा विषय आहे उद्या तारीख आहे 20 जून। पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येबाबतचा निकाल येणार आहे आणि मगच ओमराजे निंबाळकर नेमके कुणाचे हे ठरणार आहे। पवनराजे निंबाळकर हे गेल्यानंतर त्यांच्या पाठीशी उद्धव ठाकरे उभे राहिले, ओमराजे निंबाळकरांना ताकद दिली, साधा ग्रामपंचायतही न लढवणाऱ्या व्यक्तीला आमदार केलं आणि तेव्हापासून ओमराजे निंबाळकरांच्या मागे उद्धव ठाकरेंचा टॅग लागला जातो। आता 20 वर्षांनंतर पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येसंदर्भात निकाल येणार आहे आणि त्यानंतरच निंबाळकर कुणाचे हे ठरणार आहे। तब्बल 20 वर्षांनंतर पवनराजे निंबाळकर खून खटल्याकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागू नये, कारण यावरच आधारित ओमराजे निंबाळकरांची दिशा आहे। संजय राऊतांनी केलेला आरोप हा गंभीर आहे। अनुकूल निकालाच्या बदल्यानं ओमराजेंनी आपल्या खासदारकीची डील केली असेल तर लोकशाही आता केवळ पुस्तकातल्या धड्यांपुरतीच शिल्लक आहे, अशा प्रकारे निकालही मॅनेज केले जात असतील तर महाराष्ट्राचं आणि एकंदर देशाच्या राजकारणामध्ये रेड झोन पोहोचलंय हे आपण समजून घ्यायला हवं। ठाकरेंचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याकांडाच्या निकालानंतरच आपण कोणासोबत आहोत हे स्पष्ट करणार असल्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे। गेल्या जवळपास 20 वर्षांपासून वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी ओमराजे निंबाळकर न्यायालयामध्ये लढा देत आहेत। आता त्यांच्या बंडाच्या मोबदल्यात त्यांना न्यायालयाचा अनुकूल निकालाची लाच दाखवण्यात आला असल्याचा गंभीर आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय आणि हा आरोप खरोखर गंभीर आहे। पवनराजे निंबाळकर हत्याकांड हे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातलं अत्यंत हाय प्रोफाईल हत्याकांडांपैकी एक आहे। ओमराजे यांच्या बंडाच्या निमित्तानं हे प्रकरण आज पुन्हा एकदा प्रकाशात आलंय। या हत्याकांडातील आरोपी आणि पीडित हे दोन्ही राजकारणातील मातब्बर म्हणून ओळखले जातात, शिवाय एकाच कुटुंबातील असल्यानं हे प्रकरण आणखीनच होत। 3 जून 2006 रोजी पवनराजे निंबाळकर हे आपल्या कारने मुंबईहून तेव्हाच उस्मानाबादकडे जाण्यास निघाले। नवी मुंबईतील कळंबोली जवळील महामार्गावरील एका वाहनानं त्यांच्या गाडीला ओव्हरटेक करून थांबवलं। गाडी थांबताच अज्ञात हल्लेखोरांनी पवनराजे आणि त्यांचे चालक समत काझी यांच्यावर अगदी जवळून अंधाधुंद गोळीबार केला। या भीषण हल्ल्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला। या हत्याकांडानं संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये प्रचंड खळबळ उडाली होती। निंबाळकर आणि पाटील हे दोन्ही गट धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणातले मोठे मातब्बर होते। आपसात चुलत भाऊ असले तरी राजकारणामध्ये ते एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी होते। पद्मसिंह पाटील हे शरद पवारांचे अत्यंत खंदे समर्थक, राज्याचे माजी गृहमंत्री आणि तत्कालीन राष्ट्रवादीचे वजनदार नेते, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे ज्येष्ठ बंधू। धाराशिववर त्यांचं एक छत्री साम्राज्य होतं। पवनराजे हे सुरुवातीला पद्मसिंह पाटील यांच्या सोबतच होते, परंतु तेरणा सहकारी साखर कारखाना आणि उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील आर्थिक व्यवहारांवरून दोघांमध्ये मतभेद टोकाला गेले। पवनराजे निंबाळकर यांची जिल्ह्यात वाढती लोकप्रियता आणि त्यांचा वाढता राजकीय प्रभाव पद्मसिंह पाटील यांच्या वर्चस्वाला थेट आव्हान देऊ लागला होता। 2004च्या विधानसभा निवडणुकीत पवनराजेंनी पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली, ज्यात पाटील अत्यंत निसटत्या फरकानं जिंकले। आपला राजकीय काटा काढण्यासाठी आणि स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठीच पद्मसिंह पाटील यांनी पवनराजेंच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप सीबीआयनं केला। या प्रकरणाचा तपास सुरुवातीला स्थानिक पोलिसांकडे होता, मात्र पवनराजे यांच्या पत्नीनं यावर आक्षेप घेतल्यानं मुंबई उच्च न्यायालयानं 2008 मध्ये हा तपास सीबीआयकडे सोपवला। सीबीआयच्या आरोपपत्रानुसार पद्मसिंह पाटील यांनी पवनराजेंना संपवण्यासाठी 30 ते 35 लाख रुपयांची सुपारी दिली होती। लातूरचे व्यावसायिक सतीश मंदाडे, माजी नगरसेवक मोहन शुल्का, पारसमल जैन आणि माजी अबकारी निरीक्षक शशिकांत कुलकर्णी, कैलाश यादव आणि प्रत्यक्ष गोळ्या झाडणारे शूटर दिनेश तिवारी, पिंटू सिंग व छोटू पांडे असे एकूण 9 आरोपी या खटल्यामध्ये सहभागी असल्याचं सांगण्यात येतंय। 2011 पासून या खटल्याची प्रत्यक्ष सुनावणी मुंबईच्या विशेष सीबीआय न्यायालयात सुरू आहे। या दीर्घ लढ्यात सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्यासह सुमारे 128 साक्षीदारांच्या साक्ष नोंदवण्यात आल्या। अण्णा हजारेंनी साक्ष दिली होती कारण त्यांनाही मारण्याची सुपारी आरोपींनी दिल्याचा गौप्यस्फोट केला होता। या संपूर्ण प्रकरणाची सर्वात मोठी राजकीय लिंक आजचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याशी जोडली गेली आहे। वडिलांच्या हत्येनंतर ओमराजेंचा राजकीय जन्म झाला।
त्यांनी पद्मसिंह पाटील यांचे सुपुत्र राणा जगदीशसिंह पाटील यांना विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत पराभूत करून वडिलांच्या हत्येचा राजकीय वचपा काढला होता. ओमराजे हे आतापर्यंत उद्धव ठाकरे यांचे अत्यंत कट्टर आणि निष्ठावंत शिलेदार मानले जात होते. परंतु सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर अंतर्गत मोठी उलथापालथ सुरू झाली असून ओमराजे निंबाळकर हे ठाकरे गटाची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत असल्याच्या घडामोडी समोर आल्या. या संभाव्य पक्षांतरामुळे 20 वर्ष जुनं हे हत्याकांड आजच्या राजकारणाला प्रभावित करतंय. पद्मसिंह पाटील यांचे सुपुत्र राणा जगदीशसिंह पाटील हे सध्या भाजपमध्ये आहेत. जर ओमराजे शिंदे गटात गेले तर ज्या कुटुंबावर वडिलांच्या हत्येचा आरोप आहे त्याच कुटुंबाच्या राजकीय मित्र पक्षासोबत ओमराजेंना एकाच व्यासपीठावर बसावं लागेल. हा धाराशिवच्या राजकारणातील सर्वात मोठा टर्न असू शकतो. ओमराजेंच्या या संभाव्य बंडखोरीमुळे त्यांच्या कट्टर समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली. 2च दिवसात त्यांच्या हजारो फॉलोअर्सनी त्यांना सोशल मीडियावरती अनफॉलो करायला सुरुवात केली आहे. ज्या संघर्षातून ओमराजे हे नाव मोठं झालं तिथेच त्यांना सत्तेसाठी तडजोड केल्यास ही त्यांच्यासाठी राजकीय आत्महत्या ठरू शकते. खटल्याचा अंतिम निकाल अगदी तोंडावर आलेला असताना ओमराजेंनी घेतलेला हा राजकीय निर्णय अनेकांच्या भुवया उंचवणारा ठरलाय. स्वतः ओमराजेंनी वडिलांचा खटला माझ्यासाठी सर्वोच्च असून कोणताही राजकीय निर्णय त्याच्याशी जोडला नाही असं स्पष्टीकरण दिलं असलं तरी सुद्धा राजकीय वर्तुळात याला कायदेशीर संरक्षणाची किंवा दबाव तंत्राची जोड असल्याची चर्चा रंगते. पवनराजे निंबाळकर हत्याकांड हे केवळ एक गुन्हेगारी कृत्य नव्हतं, तर ती महाराष्ट्रातील सरंजामशाही आणि मस्तवाल राजकीय महत्वाकांक्षेची परिसीमा होती. गेल्या 20 वर्षांपासून या प्रकरणानं धाराशिव आणि मराठवाड्याच्या राजकारणाची दिशा ठरवली. आज जेव्हा या प्रकरणाचा न्यायालयीन निकाल अंतिम टप्प्यात आहे तेव्हाच पीडित कुटुंबातील मुख्य चेहऱ्यानं सत्ताधारी गटात जाणं हे अनेकांसाठी धक्कादायक आहे. संजय राऊत म्हटले त्याप्रमाणे ओमराजेंनी अनुकूल निकालासाठी ही राजकीय तडजोड केली असेल तर ते निकाल विकत घेऊ पाहतायत का? अन आता न्याय व्यवस्थाही आता सत्ताधाऱ्यांच्या लाभापासून प्रभावित होऊन निकाल देणार का? हा गंभीर प्रश्न निर्माण झाला. ओमराजेंचा लढा कालचा आजचा किंवा एक दिवसाचा नाहीये. पवनराजे निंबाळकर यांच्यासोबत नेमकं काय घडलं आणि यामध्ये नेमकी कोण दोषी आहेत त्यांना कठोर आणि कठोर शिक्षा झालीच पाहिजे या मतासोबत अख्खा महाराष्ट्र. पण जर एक निकाल बदलण्यासाठी जर सत्तेचा आधार घ्यावा लागत असेल आणि मग जर निकाल बदलणार असेल तर हा महाराष्ट्रात नव्हे तर देशात जाणारा मेसेज आहे की सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट किंवा तुमचं जिल्हा सत्र न्यायालय सगळे निकाल मॅनेज होऊ शकतात, फक्त तुम्हाला सत्ता हवी.